सतेज रुपाली ठोंबरे पाटील ज्यांनी हे वक्तव्य केलं ते फार महत्त्वाचं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ही विकृती ठेचून काढण्याची आता वेळ आलेली आहे आणि याकरता खरं तर ही विकृती ठेचून काढणं हे सरकारसमोर, लोकप्रतिनिधींसमोर, प्रशासनासमोर आणि एकूणच समाजासमोरचं एक मोठं चॅलेंज आहे आणि याकरता सर्व पक्षानं एकत्रित येणं आणि आपल्या लेकीबाई वाचवणं हे खरं तर महत्त्वाचं आहे। सतेज, या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन कोणाकोणाला आता अटक करण्यात आलेली आहे? ही केवळ एकच व्यक्ती आहे की हे कोल्हापूरमध्ये अमरावतीप्रमाणेच नेक्सस चालवलं जात होतं? सतेज, नक्कीच लाघवी, आपण पाहतोय की या घटनेची अगदी गंभीरता लक्षात घेऊन आणखीन या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करणारे संताजी बाबा घोरपडे यांनी जो ह्यात पुढाकार घेतला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेऊन हा गुन्हा दाखल करण्यासाठी खरं तर भाग पाडला आणि त्या युवकाला देखील त्या ठिकाणी अटक केली आहे। मात्र युवकासोबत आणखीन काही युवक असल्याची देखील माहिती आता समोर आली, ती थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्या युवकासोबत आणखीन काही युवक जोडले गेल्याचं देखील पुढे आलेलं आहे, विशेषतः ते एका कम्युनिटीचे असल्याचं देखील पुढे आलेलं आहे। त्या बाबतीत काय नेमकी माहिती आणि तांत्रिक जो तपास सुरू आहे त्यामध्ये आणखीन काही व्हिडिओ समोर आल्याचं देखील कळतंय, काय नेमकं आहे त्यामध्ये? यामध्ये असं आहे की ज्यावेळेस आम्ही ह्या आरोपीचा मोबाईल ज्यावेळेस हातात घेतला, त्या मोबाईलमध्ये की नाही आपला शाहरुख नावाचा एक व्यक्ती आहे, तो शिरोलीत राहणार आहे आणि तो महावितरणमध्ये काम करतो। त्याचे नको असलेले व्हिडिओज आणि जे काय फोटोज होते आणि तो वारंवार ह्या मुलग्याला ब्लॅकमेल सांगायचा की माझं हे काम करून दे, ते काम करून दे आणि नको असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या मुलाकडनं करून घेण्यासाठी तो हा करत होता, असं त्यावेळेस आम्हाला त्या मुलग्यानं सांगितलं होतं। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की तो शाहरुख नावाचा व्यक्ती आहे, त्याला देखील ह्याच्यामध्ये आरोपी होणं आणि करणं फार गरजेचं आहे। त्याच्याकडून बऱ्याचशा ह्या ज्या काही गोष्टी आहेत महिलांवरच्या अत्याचाराच्या, या बाहेर येण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती सुद्धा केलेली आहे की तुम्ही ह्या शाहरुखला ताब्यात घ्या आणि त्याचा जो काही डाटा असेल तो तुम्ही तात्काळ तपासावा आणि SID स्थापन होण्यासाठी आम्ही सर्व हिंदू समाजातील सर्व घटक असतील आम्ही एकत्र येऊन SID स्थापन करण्यासाठी आज आम्ही निवेदन देखील देणार आहोत। सध्या शाहरुख कुठे आहे, त्याचा काही पत्ता माहिती आहे का? त्याचं लोकेशन काही ट्रेस झालंय का? सध्या शाहरुख कुठे आहे हे लोकेशन हे झालेलं नाही आहे, पण DYSP प्रिया पाटील मॅडमने आम्हाला सांगितल्या पद्धतीनं त्याच्या मागे एक टीम लावलेली आहे आणि त्याला ताब्यात घेऊन आम्ही त्याच्याकडून सखोल चौकशी करू असं आम्हाला तक्रारी दिवशी आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा देखील ह्याच्या पाठीमागं चांगल्या पद्धतीचं कारवाईचं काम चालू आहे। नक्कीच आपण पाहतोय राघवी, खरं तर या ठिकाणी असणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करणारे संताजी बाबा घोरपडे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची जर चौकशी करायची असेल तर SIT स्थापन झालेली पाहिजे आणि SITद्वारे याचा तपास झाला पाहिजे, कारण याचे पडसाद आहेत ते आज संपूर्ण कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात उमटण्यास सुरुवात झालेली आहे। काही वेळातच साधारणतः 9:30-10च्या दरम्यान एक मोर्चा देखील आयोजित करण्यात आलेला आहे आणि तो शिरोली गावात असणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी हा मुलगा राहतोय त्या ठिकाणी हा मोर्चा असणार आहे। त्यामुळे एकूण जर पाहिलं तर परिस्थिती चिघळत चाललेली आहे। आणखीन शाहरुख जो आहे त्याचा साथीदार आहे त्याला देखील अटक करण्याची मागणी जी आहे ती आता कुठेतरी समोर आलेली आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे। अमरावतीच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं SIT स्थापन झाली आणि तपास गतीनं झाला, अगदी त्याच प्रकरणात कोल्हापूरमध्ये सुद्धा SIT स्थापित करावी, गठीत करावी अशी मागणी जोर धरतीये। तुर्तास धन्यवाद सतेज, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।